वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। नालासोपारा येथील 41 अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने 4 जणांना अटक केली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतील घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने सकाळीच धाड टाकली होती। चौकशीत बेकायदेशीर कोट्यावधी रुपये व इतर मालमत्ता असल्याचे दिसून आले होते। त्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं। आज अटक केलेल्या आरोपींमध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार, महानगरपालिकेचे माजी नगररचना संचालक YS रेड्डी, बिल्डर सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या नावांचा समावेश आहे। नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारती शासकीय आरक्षित जागे उभ्या करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्या इमारतीमधील घरे विकण्यात आली होती। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर इमारती तोडण्यात आल्या व हजारो गरीब रहिवासी रस्त्यावर आले होते। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात खोटी कागदपत्रे तयार करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आता ईडीच्या पुढील तपासातून आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता असून काही मोठे मासे ईडीच्या जाळ्यात अडकणार असल्याचे बोलले जात आहे।